नमस्ते. स्कॉलरशिपच्या तासाला आपले स्वागत आहे. आपण शिकत आहोत बुद्धिमत्ता चाचणी. यातील प्रकरण 4 तर्कसंगती व अनुमान. यातील भाषिकचे 3 भाग आपले पूर्ण झालेले आहेत. आज आपण 4.4 मध्ये अभाषिक आकृत्या मोजणे हा भाग शिकणार आहोत. ओळख. अभाषिक या घटकात प्रश्नात एक आकृती दिली जाते. आकृतीमधून रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा विविध प्रकारच्या भौमितिक रचना बनतात. या रचनांची संख्या लक्षपूर्वक मोजून घ्यायची असते. चला तर मग आकृत्यांची रचना व संख्या मोजणी कशी करतात ते पाहूयात. पहिला आहे रेषाखंड. रेषाखंडांची मोजणी कशी करतात. एकूण रेषाखंडांची संख्या काढणे. पहा इथे एका रेषाखंडावर 5 बिंदू दिलेले आहेत. बिंदू 5 आहेत. रेषाखंडाचे किती भाग झाले पाहू. 1 2 3 आणि 4 भाग झाले 4. आता या अंकांची आपण बेरीज केली तर एकूण रेषाखंड किती होतील ते आपल्याला कळेल. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10. इथे 10 रेषाखंड तयार होतील. आपण प्रत्यक्ष रेषाखंड मोजायचे नाहीत. पहा पुढील आकृतीत एकूण 6 बिंदू दिलेले आहेत आणि याचे भाग होतात. एकूण बिंदू 6 आहेत. P Q R S T U. ह्याचे किती भाग होतात पहा. 5 भाग झालेले आहेत. हे 5 अंकांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला एकूण रेषाखंड किती होतील ते कळेल. 1 + 2 + 3 + 4 + 5. पहा 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे एकूण 15 रेषाखंड तयार होतील. आहे ना ही सोपी पद्धत रेषाखंड मोजण्याची. आता नैकरेषीय बिंदू जोडून रेषाखंडांची संख्या काढण्याची पद्धत पाहूया. इथे 3 बिंदू दिलेले आहेत. 3 बिंदू जोडले असता किती रेषाखंड तयार होतील पाहू. पहा 1 2 आणि 3. इथे 3 रेषाखंड तयार झालेले आहेत. आपण बिंदूंना नावं दिली A B C. आकृती त्रिकोणाची तयार झाली पण आपल्याला रेषाखंड मोजायचे आहेत. इथं 3 रेषाखंड तयार होतात. 3 बिंदू जोडले असता 3 रेषाखंड तयार होतात. पुढे बिंदूंची संख्या वाढवलेली आहे. 5 बिंदू दिलेत. आपण 5 बिंदू जोडूया. 4 5. पहा अजून मध्ये पुन्हा रेषाखंड तयार होतात. पहा आतमध्ये अजून एक चांदणी तयार झालेली पहा रेषाखंडांची. इथे अजून काही जोडता येतात का. आपण निरीक्षण करून पाहूया. पहा जोडता येईल. अजून एक रेषाखंड तयार झालेला आहे. पहा 5 बिंदू जोडलेत. 5 रेषाखंड बाहेर तयार झालेले आहेत आणि आतमध्ये 5 रेषाखंड तयार झालेत. एकूण 10 रेषाखंड तयार होतात. 5च्या मागच्या अंकांची बेरीज करायची. पहा रेषाखंड मोजत बसायचं नाही. 5च्या मागच्या अंकांची सर्व अंकांची बेरीज करायची. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. पहा इथे आणखीन बिंदू वाढवलेले आहेत. 7 बिंदू घेतलेत. तर 7 बिंदू इथे जोडलेले आहेत मी. 7 रेषाखंड तयार झालेत. 7च्या मागील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. 6 आणि 5 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20. 20 आणि 1 21. पहा आतमध्ये जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गोंधळ होईल. नेमकं किती रेषाखंड तयार होतील पहा. 7 8 9 10 11 12 13 14 15 16. पहा आणखीन रेषाखंड तयार होतात का. खूप गोंधळ होतो आपला. नेमकं किती रेषाखंड आहे. आकृती सगळी काढल्यानंतर किती आहे ते कळत नाही. त्यासाठी 7च्या अंकांच्या मागची बेरीज करायची. 21 रेषाखंड तयार होतील. मग आता आपण आकृती न काढता 10 बिंदू असतील तर किती रेषाखंड तयार होतील. 10च्या मागचा अंक सगळ्या अंकांची बेरीज करायची.
9 8 17, 17 7 24 आणि 6 30, 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. 30 आणि 15 यांची बेरीज केली, एकूण 45 रेषाखंड तयार होतील. आहे ना सोपी ही पद्धत. पुढे किरण या आकृतीत किती रेषाखंड असतील ते आपल्याला मोजायचे आहे. किरण ही आकृती पहा. किरण या आकृतीत एकूण रेषाखंड किती? किरणाला एका टोकाला बाण असते व एका टोकाला बिंदू असतो. पहा इथे एक किरण काढलेला आहे आणि त्या किरणावर मी 5 बिंदू घेतलेले आहेत. आता इथे ई नंतर पुढे रेषाखंड नाहीये. ईच्या मागे एकूण 4 रेषाखंड आहेत. मग 4 या अंकांची बेरीज करायची. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, एकूण बेरीज झाली 10. म्हणजे या किरणाच्या आकृतीमध्ये 10 रेषाखंड तयार होतील. पुढे आणखीन एक किरण काढलेलं आहे. यावर काही बिंदू घेतलेले आहेत आणि शेवटचं किरण जो आहे तो रेषाखंड होणार नाही. त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, इथे 9 रेषाखंड आहेत. किरणामध्ये एक रेषाखंड कमी असतो. त्यामुळे या 9 अंकांची बेरीज करायची. 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15, 6 आणि 7 13, 13 आणि 8 21 आणि 9 30, 30 आणि 15 यांची बेरीज येते 45. म्हणजे या आकृतीत 45 रेषाखंड येतील. किरणाप्रमाणेच रेषा या आकृतीत किती रेषाखंड असतील? चला तर पाहूया आपण. रेषा या आकृतीतील रेषाखंड मोजणे. पहा रेषेला दोन्ही बाजूला बाण असतात. त्यामुळे रेषाखंडाचे भाग करू आपण आणि पहा ए बी सी आणि डी 4 बिंदू घेतलेले आहेत. बाण असल्यामुळे हा रेषाखंड होणार नाही उजवीकडेही आणि मधले फक्त 3च रेषाखंड असतील. या 3 अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 रेषाखंड होतील. शेवटचे 2 बाण असल्यामुळे ते रेषाखंड होऊ शकणार नाहीत. आणखीन एक आकृती काढली आहे. रेषा या आकृतीतील रेषाखंड मोजणे. शेवटच्या दोन्हीकडे बाण असल्यामुळे ते रेषाखंड होणार नाही, फक्त मधले भाग होतील. पहा 1 2 3 4 5 आणि 6, 6 अंकांची बेरीज केली. अंकांची बेरीज येते 21. या आकृतीमध्ये 21 रेषाखंड तयार होतील. रेषाखंडांप्रमाणेच आता कोनांची संख्या किती होते ते मोजूया आपण. कोन ही आकृती पाहूया. पहा कोनांची संख्या मोजणे. इथे कोन दिलेला आहे BAC आणि त्या कोनामध्ये AD हा किरण काढलेला आहे. आता कोनाचे इथे 2 भाग झालेत. AD या किरणामुळे कोनाचे 2 भाग झालेत, 1 आणि 2. मग इथे किती कोन तयार होतील? फक्त त्या भागांमध्ये अंक लिहायचे आणि त्या अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणजे इथं 3 कोन तयार झालेले आहेत. तर कोन BAC याच्यामध्ये भाग करूया आपण. एक किरण काढला AD, दुसरा किरण काढला AE आणि तिसरा किरण काढला, त्याचं नाव दिलं AF. आता इथे कोनाच्या आतमध्ये 3 किरण आहेत, AD, AE आणि AF. आता इथे किती कोन तयार झाले असतील ते पाहण्यासाठी आपण काय करूया, याच्या कोनांमध्ये भागांना नंबर देऊ. 1 2 3 आणि 4. आता 4 भाग केलेले आहेत कोनाचे. आता कोनाचे भाग 4 आहेत, त्या भागांची बेरीज करूया आपण. कोनांची संख्या किती? कोनांची संख्या किती असेल? 1 2 3 आणि 4. 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजे इथं 10 कोन तयार झालेले आहेत. रेषाखंडांप्रमाणेच कोन मोजले. आता कोनांप्रमाणेच किती त्रिकोण तयार होतात ते आपण मोजूयात. त्रिकोणांची संख्या मोजणे. पहा इथे ABC त्रिकोण दिलेले आहे. याचे मी 2 भाग केलेले. एक दुभाजक काढल्यामुळे इथं 2 भाग झालेले आहेत आणि त्यांना नंबर दिलेत 1 अधिक 2, 1 अधिक 2 3. 3 त्रिकोण तयार झालेले आहेत. पहा पुढे त्रिकोणांची संख्या मोजणे. त्रिकोण PQR काढलेले आहेत. आता
आपण भाग करू यायचे. दुभाजक काढले 1 2 3 आणि 4. त्रिकोणाचे 4 दुभाजक काढलेले आहेत. 1 2 3 4 आणि 5 भाग तयार झालेले आहेत. त्यामुळे आपण आता या 5 अंकांची बेरीज करूया. 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. आता त्रिकोणांची संख्या किती तयार होईल पहा. त्रिकोण PQR मध्ये 5 भाग केलेत. या 5 भागांच्या अंकांची बेरीज करू. 1 + 2 2 + 3 3 + 4 + 5. एकूण बेरीज येते 15. म्हणजे इथे 15 त्रिकोण तयार झालेले आहेत. त्रिकोणांप्रमाणेच चौकोन कसे मोजतात ते आपण पाहू. चौकोन म्हणजे चौरस नाही, फक्त 4 बाजू आणि 4 कोन. चौकोनांची संख्या मोजणे. एक आयत काढलेला आहे. त्या आयताचे मी एकूण 4 भाग केलेले आहेत. मग 1 + 2 + 3 + 4 याच्यामध्ये किती चौकोन आहेत त्या अंकांची बेरीज केल्यावर आपल्याला ते कळणार आहे. अंकांची बेरीज येते 10. म्हणजे इथे 10 चौकोन तयार झालेले आहेत. पुढे आणखीन एक आकृती काढते. आयताची आकृती काढत आहे. त्याचे आयताचे 2 भाग केले आणि पुन्हा त्याचे आपण इथे 1 2 3 4 आणि 5 भाग केलेले आहेत. आता 2 भाग केल्यामुळे 1 + 2 पहा. 1 + 2 + 3 + 4 + 5 पहा. म्हणजे हे एकूण 5 भाग आणि उभे 2 भाग. मग या अंकांची बेरीज करायची. एकूण 15 आणि उभे 2 भाग म्हणजे 3. म्हणजे 15 त्रिक 45. म्हणजे इथे 45 चौकोन आहेत. बापरे, आपण असे मोजले तर आपल्याला समजणार देखील नाही. चौकोनांची संख्या मोजणे. इथे आयताचे काही भाग केलेले आहेत, उभे आणि आडवे. आपण त्यांची आता संख्या मोजू. एक एक मोजत बसलं तर आपल्याला कळणार नाही. मग आपण याला नंबर देऊया. उभे जे भाग आहेत त्याला 4 भाग केलेले आहेत. आडवे भाग 4 आहेत आणि उभे भाग एकूण 7 आहेत. 6 आणि 7. आता यांची बेरीज केली 28 येते आणि जे आडवे भाग केले त्यांची बेरीज केली 10. आता या 28 भागांची आणि 10 भागांचा गुणाकार करायचा. 280. बापरे, 280 चौकोन. आपण असं एक एक करत मोजलं तर किती वेळ लागणार आहे. पण ही सोपी पद्धत आहे चौकोन मोजण्याची. आणखीन चौकोनांची संख्या मोजूया. उभे भाग 3 केलेत आणि आडवे भाग एकूण 6 केलेले आहेत. अंकांची बेरीज करायची. ही बेरीज आली 6 आणि ही आडव्या भागांची बेरीज आली 21. आता 21 आणि 26 यांचा गुणाकार केला की आपल्याला किती चौकोन होतात ते कळेल. 21 * 126 म्हणजे इथे 126 चौकोन तयार होतात. तर चौकोनांप्रमाणे चौरसांची संख्या मोजायची आहे. चौरसांची संख्या मोजणे. या चौरसाचे एकूण 2 भाग केलेत. त्यापेक्षा वेगळं आहे मोजण्याची संख्या. शेवटचे 2 अंक यांचा गुणाकार करायचा आणि उरलेला अंक त्यात मिळवायचा. 2 दुणे 4 4 + 1 5. म्हणजे इथे 5 चौरस तयार झालेले आहेत. इथे एक चौरस काढला. त्याचे उभे आणि आडवे असे 3 भाग केलेले आहेत. 1 2 3. आता शेवटचे अंक जे आहेत त्यांचा गुणाकार करायचा. 3 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. 2 आणि 2 यांचा गुणाकार करायचा आणि उरलेला अंक त्याच्यामध्ये मिळवायचा. चौकोनांची संख्या मोजणे आणि चौरसांची संख्या मोजणे यात फरक आहे. चौरसांच्या संख्या मोजण्यासाठी शेवटच्या अंकांचा गुणाकार आणि उरलेला अंक त्यात मिळवायचा आहे. 3 त्रिक 9 2 दुणे 4 + 1 9 4 13 आणि 1 14. इथे एक आयत काढला. आयतामध्ये चौरस काढलेले आहेत. शेवटचे 2 अंक त्यांचा गुणाकार केला आणि उरलेल्या अंकापैकी मोठा अंक कोणता तो मिळवायचा. 1 आणि 2 मध्ये मोठा आहे 2. त्यामुळे 3 दुणे 6 + 2 8. नीट पहा इथे काय केलेले आहे. शेवटच्या अंकांचा गुणाकार आणि उरलेल्यांपैकी मोठा अंक मिळवला. या आकृतीत चौरस किती
या आकृतीला आपण नंबर देऊया. 1 2 3 4 5 6. आता 6 भाग झाले, तर 2 भाग. आता शेवटचा अंक जो आहे तो 6 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. 6 आणि 2 यांचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये जो मोठा अंक आहे तो मिळवायचा. याच्यामध्ये मोठा अंक आहे 5. 6 आणि 2 12. 12 मध्ये 5 मिळवले, एकूण 17 चौरस होतील. व्यवस्थित पहा कसं केलेलं आहे. पहा, दिलेल्या आकृतीत चौरस किती? आपण यांना नंबर देऊन घेऊया. 1 2 3 1 2 3 आणि 4. शेवटचे अंक 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा आणि शेवटी परत 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आणि 1 आणि 2 मध्ये राहिलेला मोठा अंक आहे तो मिळवायचा. 4 त्रिक 12, बेत्रिक 6 अधिक 2. 12 6 18 2 20. पहा कसं केलेलं आहे ते नीट पहा. चौरसांची संख्या आलेली आहे 20. चौकोन झालं, चौरस झाले. आता आपण आयतांची संख्या कशी मोजायची ते पाहूया. आयतांची संख्या मोजणे. पहा, इथे आयत दिलेले आहेत एकूण, त्यांना नंबर दिले आपण 5. आयतांच्या नंबरांची बेरीज करायची. 1 2 3 4 5. एकूण बेरीज झाली 15. म्हणजे आयतांची संख्या आहे एकूण 15. पुढे आणखीन एक आकृती काढते. इथे 2 भाग केलेले आहेत आडवे. ह्यांना नंबर देऊ. 1 2 3 आणि 4 5. इथे 2 भाग केले. आता इथे आडव्या अंकांची बेरीज करून घेऊ. एकूण 15 झाली आणि इथे 3 झालेले आहे. 1 अधिक 2 3. याची बेरीज येते 3. पहा, 15 बेरीज आणि 3 बेरीज यांचा गुणाकार केला. 15 त्रिक 45. म्हणजे याच्यामध्ये एकूण 45 आयत तयार होतील. 15 गुणिले 3. पुढे पहा, आयतांची संख्या मोजण्याची आणखीन एक आकृती दिलेली आहे. आडवे 3 भाग केले. सर्व अंकांची बेरीज करून घ्यायची. अंकांची बेरीज झाली 15. 1 2 3 एकूण 6. 15 गुणिले 6 15 सक 90. एकूण 90 आयत तयार होतील. आयतांची संख्या मोजणे या प्रकारे आपल्याला सोपे जाते. आता चौरसाकृती भागामध्ये आयत किती असतील? दिलेले चौरस दिसतात आपल्याला, पण त्यात आयत सुद्धा असू शकतात. पहा, आयतांची संख्या मोजणे. इथे चौरस दिलेले आहेत, ते नंबर देऊया आपण. 1 2 3 4 आणि 5. इथे चौरस आहेत 5. मग यामध्ये आयत किती असतील? या चौरसात आयत किती असतील ते मोजायचे आहे. यासाठी 1 ते 5 चौरस आहेत. 5 हा अंक बाजूला काढून आपण मागील 4 अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. एकूण बेरीज झाली 10. म्हणजे एकूण याच्यामध्ये आयत आहेत 10. पहा, अशा पद्धतीने आयत मोजले जातात. आता पुढे पाहूया घन कसे मोजले जातात. घनांची संख्या व घनाच्या पृष्ठांची संख्या कसे मोजतात ते आपण पाहू. पहा, इथे घनांची संख्या मोजायची आहे. इथे एकावर एक किती घन ठेवलेले आहेत ते मोजूया आपण. वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला एकूण 4. असे एकूण इथे 8 घन आहेत. 1 2 3 आणि 4 5 6 7 8. एकूण 8 घन आहेत. पुढील आकृतीत पृष्ठांची संख्या किती आहे ते मोजायचे. इथे एक डायस आहे आणि त्या डायसच्या एच्या मागे बी, सीच्या मागे डी, अशा प्रकारे जीच्या मागे एच असे एकूण 8 पृष्ठे आहेत. ते पृष्ठांची संख्या आपल्याला व्यवस्थित मोजता आली पाहिजे. अशा प्रकारे या घटकात लक्षपूर्वक रचनांची संख्या मोजून लिहायची असते. या भागात आपण रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, घन यांची संख्या कसे मोजतात ते त्यांच्या युक्त्या आपण पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्ही पुन्हा पुन्हा पहा व आकृत्या कसे मोजतात याचे नीट निरीक्षण करा. तुमचा हा भाग नक्कीच पक्का होईल अशी मला
आशा आहे. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. नियमित अभ्यास करा.